न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराला उदंड प्रतिसाद। सरकारी काम आणि 6 महिने थांबचा गैरसमज खोडला। सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या सर्वसामान्य जनतेला थेट दिलासा देत आज अहिल्यानगरमध्ये प्रशासकीय गती आणि जनसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अत्यंत यशस्वीपणे पार पडले। या शिबिराच्या माध्यमातून नेहमी महिनोन्महिने रखडणारे दाखले, फेरफार आणि शासकीय योजनांचे मंजुरी आदेश नागरिकांना अवघ्या काही मिनिटात थेट त्यांच्या हातात सोपवण्यात आले। आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिराने सरकारी काम आणि 6 महिने थांब हा जुना गैरसमज पूर्णपणे खोडून काढला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। थेट जनतेच्या दारात जाऊन शासकीय सेवा बहाल करण्याचा हा प्रशासनाचा प्रयत्न कमालीचा यशस्वी ठरला। विविध खात्यांच्या योजनांचे स्टॉल एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांना एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर चक्रा मारण्याची गरज उरली नाही। रेंगाळणारे फेरफार, दाखले आणि योजनांचे मंजुरी आदेश नागरिकांना काही मिनिटात सुपूर्द करण्यात आले। सर्वसामान्य नागरिकांना मिळालेल्या या थेट दिलाशामुळे अहिल्यानगर शहरातील सर्व विभाग प्रमुखांच्या कामगिरीचे आणि तत्परतेचे जनतेकडून मोठे कौतुक होत आहे। आज या महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या 22 जुलैला जयंती होती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं राज्य सरकारने त्यांची जयंती साजरा करण्याचा निर्णय घेतला। राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर महापुरुषांच्या वितरित जयंती साजरी होणं सरकारने करणं हे अगदी काही बोटावर मोजण्या इतके लोकांचं आहे आणि त्याच्यामध्ये अजितदादांच्या जयंती साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला त्याबद्दल मी एक अजितदादांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं सरकारचं प्रथमतः आभार देखील व्यक्त करतो। आणि त्या निमित्तानं अनेक वेगळे उपक्रम राज्यामध्ये त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं पार पडले। मग त्यात वृक्षारोपणासारखे छोटे उपक्रम असतील, रक्तदान शिबिरासारखा उपक्रम असेल, अनाथ, गरजू, अंध, अपंग यांच्यापर्यंत मदत असेल, असे वेगळे उपक्रम शहरामध्येच नाही तर राज्यभरामध्ये पार पडलेले आहेत। आमच्या देखील अहिल्यानगरमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सगळ्याच मंडळींनी कार्यक्रम राबवले। त्याच प्रकारे राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून ज्यांची नोंद झाली असे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे देखील त्यांचाही वाढदिवस त्याच दिवशी 22 तारखेला असतो। अजितदादांचा त्यांचा वाढदिवस एकाच दिवशी आणि त्यानिमित्तानं देखील बरेच लोकांनी वेगवेगळे कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम राबवले आणि त्यामध्ये प्रामुख्यानं 22 पासून तर 2 तारखेपर्यंत महाराजस्व अभियान प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये घ्यावा असे सरकारने मग तहसील कार्यालय असतील, प्रांत कार्यालय असतील, जिल्हाधिकारी कार्यालय असतील यापर्यंत शासनाने देखील सुरू होतं आणि त्या निमित्तानं आज हा कार्यक्रम अहिल्यानगर शहरामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडला। मोठा प्रतिसाद सकाळी 10 वाजल्यापासून त्याला सायंकाळपर्यंत हे चालणार आहे। याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा शासनाचे वेगवेगळे विभाग असतील, प्रत्येकाचं या ठिकाणी असणारं आज लाभार्थी किंवा कुठली कोणाचा अडचण असेल, दाखला मिळत नसेल, कुठलीही नोंद लागत नसेल, असे वेगवेगळे कागदपत्रांची पूर्तता करण्याकरता या शिबिराचा उपयोग आज होतो। शेकडो नागरिक सकाळपासून 10 वाजल्यापासून नागरिकांची वर्दळ या ठिकाणी सुरू झालेली आहे। पण या शिबिराच्या माध्यमातून जसं छत्रपती याला नाव दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शासन देखील अशाच प्रकारे होतं। सर्वसामान्य लोकांना आधार देणं, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील कारभारामध्ये अशाच प्रकारचं कुठेतरी काम चालत होतं। म्हणून आज देखील सरकारचा प्रयत्न आहे की कुठेतरी त्याच विचारानं आज काम झालं पाहिजे। म्हणून या अशा अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केलेली आहे। निश्चितच लोकांमध्ये देखील एक समाधानाची भावना या शिबिराच्या माध्यमातून होत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।